अशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 तुझ्या भावानं आदित्यनं कंपनी पार बुडवली छाताडावर घेऊन कंप्लीट आडवा झाला तो अगदी आत्तापासून ते बबडीचं लग्न होईपर्यंत कुणावरही रागवायचं नाही चिडायचं नाही समोरचा कोणी रागवून बोलला तर आपण शांतपणे ऐकायचं आणि मग त्याला शांतपणे समजावून सांगायचं पण बाहेरनं जर संकट आलं ना तर आम्ही 105 आहोत. 105 एवढा इमोशनल होऊ नका यार. त्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे आणि दोन्ही कंपनीजने मिळून जी 1000 एकर जमीन विकत घेतली होती त्याचा सगळा बोजा आपल्या कंपनीवर पडलाय. तू इथे तू मला भेटायला इथे जेलमध्ये आलीस? अरे इथेच काय, तू जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असतास ना तरी तुला शोधत आले असते. जिथे तू तिथे मी, एवढंच स्वप्न आहे माझं. एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? तुझा ध्यास घेतलाय मी. मला वाटलं तू मला विसरलीस की काय. इतके दिवस तू मला भेटायला आली नाहीस. मला वाटलं लग्न केलंस की काय. अरे असा विचार तरी कसा करू शकतोस रे तू. तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं ना हेच चुकलं माझं. नाही अमी, प्लीज रागावू नकोस. अगं या 4 भिंतींच्या आत एकटं राहून राहून नको ते प्रश्न, नको त्या शंका डोक्यात येतात. अरे पण तू जेलमध्ये आलास तरी कसा? कुठला गुन्हा केला होतास तू? त्या दिवशी संग्रामने मला आणि अभिजितला कंपनीची साईट बघायला पाठवलं.
मध्येच अभिजितची तब्येत खराब झाली म्हणून मी एकटाच पुढे गेलो. पुढे नाकाबंदीमध्ये पोलिसांनी मला अडवलं आणि माझ्या गाडीमध्ये त्यांना ड्रग्ज सापडला. हे ना त्या हरामखोर संग्रामचंच काम असणार. पण संग्राम तर अभिजितचं नाव घेतोय. आम्ही हा गुंता काही सुटत नाहीये. संग्रामनी मला चांगल्या पगाराची ऑफर दिली म्हणून मी तो जॉब करत होतो. मी समजू शकते रे सगळं. आपल्याला जास्त पैसे मिळाल्याने आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होते. पण असं घडेल याची कल्पना नव्हती रे. माणसाच्या लाईफमध्ये कधी केव्हा कोणता ट्विस्ट येईल काही सांगू शकत नाही. हा सगळा क्षणांचा खेळ आहे आम्ही. आम्ही 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 हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझा त्याचा काहीही संबंध नाही. मी त्याला ओळखतही नाही, आमचं लग्नही झालेलं नव्हतं आणि तो माझा मित्रही नाही. मुळात तुम्ही ज्याला पकडलंय ना त्याला मी ओळखत नाही. अविवाहित आहे आणि माझं लग्न व्हायचंय अजून. तुम्ही ज्याला पकडलंय ना त्याला मॅरेज सर्टिफिकेट मागा. आणि जर ते नसेल ना त्याच्याकडे किंवा लग्नाचे काही फोटो अल्बम असे काही पुरावे असतीलच ना. एकतर तो माझा नवरा नाही आणि जरी माझा नवरा तो असताना तरी त्याला सोडवण्यासाठी मी काहीही प्रयत्न केले नसते. तुम्ही जो म्हणताय जयवंत, तो एकेकाळी माझा खूप चांगला मित्र होता, पण आता तो माझा मित्र म्हणण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. सारी खुश दिसते आज. हो म्हणजे तसंच काहीच. सुशांत आवडला ना तुला? ठीक आहे, म्हणजे पहिल्या भेटीत तरी चांगला वाटला. आणि ताई त्याचे वडील खूप मोकळ्या स्वभावाचे आहेत. तुला सुशांत आवडलाय का त्याचे वडील? ताई अगं आता असं ठरवून लग्न करायचं झालं तर सगळ्यांचीच ओळखी होणार. आणि आपण लग्न जरी त्या मुलासोबत करत असलो तरी त्याचे कुटुंबीय, त्याचे आई वडील ह्या सगळ्यांना सांभाळायला हवं ना. आणि आता लग्न होणार म्हणजे नवीन नाती निर्माण होणार, त्यांना जपायला हवं. हे सगळं आलंच ना. ओ माय गॉड, एवढ्या लहान वयात केवढा मोठा विचार करतेस तू. आई आणि काय ग, ही सगळी अक्कल जयवंतच्या वेळी कुठे गेली होती? त्याच तर राहून राहून आश्चर्य वाटतंय मला. जाऊ देत, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि लव्ह मॅरेजचं कसं असतं ना, तो आपल्याला आवडलेला असतो आणि मग त्याला मिळवण्यासाठी आपण वाटेल तो त्याग करायलाही तयार असतो. आपण जरा जास्तच अपेक्षा ठेवतो ना. म्हणजे असा सर्व गुण संपन्न नवरा मिळणं कठीणच आहे हल्ली. जेवढी जास्त अपेक्षा ठेवली तेवढा जास्त मोठा अपेक्षाभंग होतो. कदाचित प्रेमविवाहातही होत असेल, प्रेम उसरल्यावर. जाऊ दे, एवढा नको विचार करूस तू. उद्या तुझं आणि सुशांतचं भेटायचं ठरलंय ना? छे ग. नाही म्हणजे त्याचा फोन आला तर धावती भेट होईल कदाचित. धावती भेट? ताई, तो इंदोरला जायचंय उद्या. अच्छा ताई, बाबांनी त्यांना कल्पना दिली असेल ना ग. नाही म्हणजे नंतर माझ्या पूर्व आयुष्याचं काही कळल्यावर उगाच काही मनस्ताप नको ग व्हायला. तू नको काळजी करूस. बाबांनी त्यांना निश्चित कल्पना दिली असणार आणि नंतरच ते आले असणार. बाबा एवढी मोठी रिस्क नाही घेणार. होप सो. एक बरं झालं काय? तुझं लग्न नाही झालं जयवंतशी. नाही तर आणखीनच गुंता वाढला असता ना. हो ग.
अरे ताई बोल. बबडे तू आलीस ना, खूप बरं वाटलं. म्हणजे हल्ली माई येते मध्ये मध्ये माझ्या खोलीत, तेजस्विनी येतेच येते. ताई अगं अशी कोणी ना कोणी बाहेर यायची वाट का बघत बसतेस? तू स्वतःच का नाही बाहेर येत सगळ्यांशी बोलत? तुला माहितीये ना माईचा किती जीव आहे तुझ्यावर. आणि आता तेजू वहिनी आल्यापासून तर घरातलं वातावरण खूप बदललंय. खरंय. आणि त्यात बाळ येणार आहे आपल्या घरात, म्हणजे वातावरण किती आनंदी ठेवायला हवं आपण. तेजस्विनी कुठे आहे? दादाला फोन करतेय ग, त्याच्याच काळजीत असते हल्ली. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. आला दाटून अंधार आता, गेला थोडा पेटून आता, त्यात जागली एक अस्मिता. येईल हात तुझी अस्मिता, अस्मिता, अस्मिता. ऑफिस पण यायला रोज उशीर का होतो कळत नाही. तेजस्विनीची जरा सुद्धा काळजी नाही यायला. बबडे हा आवाज ऐकलास? अस्मिता अस्मिता बबडे हा आवाज ऐकलास? कसला ग? अगं मांजराच्या रडण्याचा. रडण्याचा की ओरडण्याचा? अगं तू त्याला काही म्हण, रडणं किंवा ओरडणं, पण हे लक्षण चांगलं नाही. ऐक माझं. कशावरून ताई? बबडे गेले कित्येक वर्ष या पशुपक्ष्यांच्या सहवासात राहिली आहे मी. त्यांना आपल्या स्वरातला फरक जाणवतो, त्याप्रमाणे ते रिॲक्ट होतात. मला सुद्धा त्यांचं बोलणं कळतं, त्यांच्या स्वरातला फरक मला जाणवतो. म्हणून म्हणतेय हे लक्षण चांगलं नाहीये. हे कसले तरी अशुभ संकेत आहेत. तुझी पण कमाल आहे ताई. म्हणजे त्यांना भावना असतात, तसे ते रिॲक्ट होतात, हे मला मान्य आहे. पण त्यावर शुभ अशुभ डिपेंड असतं, हे मला पटत नाही. आता मांजर ओरडलं काय किंवा न ओरडलं काय, जे घडायचंय ते घडणारच आहे. हा, पण मांजरांचा हा असा आवाज डिस्टर्ब करणारा आहे नक्कीच. तू विश्वास ठेव अगर नको ठेवूस, पण हे संकेत चांगले नाहीयेत. माझं मन सांगतंय घरात काहीतरी अशुभ घडणार आहे. ताई, शुभ घटनांची पूर्वसूचना मिळते का? मग अशुभ घटनांची पूर्वसूचना कशी मिळेल? मला काही हे पटत नाही. नाही म्हणजे मी तुला विचारते. हे बघ ना, म्हणजे डोळा फडफडणं, कुत्र्याचं रडणं, मांजराचं हे असं ओरडणं, ह्या अशुभ घटना. बबडे, शुभ घटनांसाठी माणसाला मनाची तयारी नाही करायला लागत. पण अशा अशुभ घटनांचे संकेत मिळाले ना की माणसाला मनाची तयारी करता येते. आणि अशी मनाची तयारी केलेली फुकट नाही जात. नाही, माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये हे ठीक, पण मांजराचा हा असा आवाज कुठेतरी अस्वस्थ करणार आहे. चल ताई, किती वेळ झाला आपण गप्पा मारत बसलोय. पण ताई, राहून राहून एकच विचार येतोय ग, म्हणजे आपल्या घरावर येणारं संकट कसलं आणि कुठून येणार. चल जाऊ दे, झोपूया आता. गुड नाईट. गुड नाईट.
तर घरी आलेले नाहीयेत म्हणून मी आता तुम्हाला फोन केला साहेब कुठे विचारायला. इट्स अ सिरियस मॅटर. सिरियस? मला कोणाशी बोलायचं नाही, कुणाला भेटायचं नाहीये, कळलं? पण तर काय आहे? तेव्हा म्हटलं पोलिसांनी मला पकडण्याआधीच जाऊन ती आपण टॉर्चर रूम बघून येऊ. त्या टॉर्चर रूम मध्ये गेल्यानंतर गुन्हेगार पोपटासारखे बोलायला लागतात म्हणे. आणि आता बघ, त्या संग्राम शेठची मदत न घेता एका मल्टीनॅशनल कंपनीशी करार करतायत. आणि बरोबर प्लॅन केल्याप्रमाणे तू त्या नाकाबंदीमध्ये सापडलास. मी ते रात्रभर जागे आणि तुम्ही तिथे घरी जाऊन ढाराढूर झोपला होतात. कसले मॅनेजर आणि सेक्रेटरी तुम्ही? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता